तर तुम्ही म्हणत असाल ही एवढी गर्दी कशासाठी? सांगते, थांबा. तर ही गर्दी आहे आपल्या गणपती बाप्पांना पाहण्यासाठी. नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत श्री युवक मंडळ धर्मवीर चौकचा गणाधीश आपला गणू. थोडंसं डोकावून पाहता आत दिसल्या तेच बाजूने सोडलेल्या झाडाच्या पारंब्या जिन्यावरून चालत वर गेले आणि डोळ्यासमोर दिसतो तो एक सुंदर तलाव पूल, झुलता पूल. या पुलावरून चालताना मला एक साहसी कृत्यच करत आहे अशी भावना येत होती. मनात तर भीती होती, पण मज्जाही खूपच येत होती. गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला मागून लोकही भरपूर येत होती. चला तर मग आता डायरेक्ट शिरूया आपल्या गणपती बाप्पांच्या मंडपामध्ये. आत गेल्यावर सगळ्यात आधी नजरेला पडतो तो आपल्या गणपती बाप्पांचा दिव्य दरबार. बाजूला सुंदर नटलेली गौरी माता पारंपरिक साडीमध्ये आणि एकाच चौकटीत लहानसे बाप्पा. हे दृश्य जणू भक्ती आणि सौंदर्याचा एकत्र संगमच दिसत होतं. मंडपात सजवलेले होते ते 4 स्तंभ. हे इन्स्पिरेशन घेतलेलं होतं हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुफा मंदिरकडून. सत्ययुग जिथे धर्म, सत्य आणि शांततेचा वास असतो. त्रेतायुग जिथे श्रीरामाचा काळ, जिथे धर्माची स्थापना झाली. द्वापारयुग श्रीकृष्णाचा काळ, जिथे कर्म आणि भक्तीचा मार्ग दाखवला गेला. कलियुग आजचा काळ, जिथे आपण बाप्पाच्या भक्तीतून आपला मार्ग शोधतो. आणि या सर्व स्तंभांच्या मध्यभागी गणराज स्वतः शिवशंकराला जलाभिषेक करत होते. जणू भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा संगमच त्या सजावटीतून उमटून आला होता. खरंच अशी सजावट म्हणजे फक्त डेकोरेशन नव्हे, तर आपल्या परंपरेची, संस्कृतीची आणि भक्तीची अनोखी गोष्टच आहे. तर चला तर मग सर्व मिळून म्हणूया गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया.